एक सन्मानाची अर्थातच या स्पर्धेला आता संतनगर किंवा विरार किंवा वसई पुरता नव्हे तर पालघर जिल्ह्यामध्ये एक नामांकित अशी स्पर्धा अर्थातच पंकज दादा मिश्रा पुरस्कृत छत्रपती चषक 2026 पर्व पहिला टॉप 6 ची लढत आपल्या भेटीला येते। निर्मळ सम्राट एनसीसी विपक्षात टीम आगाशी। सामन्याला सुरुवात दोन सलामीवर बॅटर एकीकडे अजय पवार द पावर आपण सातत्यानं तो पावर पाहिलाय आणि दुसरीकडे त्याच्या सोबतीनं वैभव दादा पाटील। वैभव दादा खऱ्या अर्थाने एक नक्कीच म्हणावं असं वाटतंय। केजीएफ मध्ये एक वाक्य आहे ना की घायल शेर की सांसें उसके दहाड़ से भी खतरनाक होती है आणि हा घायल शेर आहे। सध्याच्या घडीला वैभव दादा आपण पाहायला गेला तर थोडासा इंजरी मध्ये आहे, परंतु आज गावाच्या नावासाठी, गावाच्या प्रतिष्ठेसाठी, गावाच्या सन्मानासाठी मला आज खेळायचंय, आगाशीसाठी खेळायचंय आणि तो खेळत असताना आज खऱ्या अर्थानं आज मैदानामध्ये उभा आहे। सामन्याला सुरुवात समोर अमित राणे। सामन्याला सुरुवात होते। लेट्स प्लेचा इशारा। पहिला चेंडू डिफेन्सिव्ह मोड मध्ये खेळला जातोय। धावेंचा श्री गणेश शाह दोन सलामीवर बॅटर आहेत आणि त्यांना लोकण्यासाठी दुसरीकडून अमित सज्ज आहे। पहिल्या चेंडूवर सिंगल धाव धापकामध्ये येत असताना धावेंचा श्री गणेश केला जातोय। दुसरीकडून एक तरफ शेर आहे, दुसरी तरफ सव्वा शेर आहे आणि दोन खेळाडू आगाशी नगरीचे संकट मोचक सातत्यानं आपण पाहिल्यात। सिंगल धाव धापकामध्ये येत असताना पुन्हा एकदा सन्मान दिला जातोय। सन्मानानं पुन्हा एकदा सिंगल धाव धापकामध्ये येत असताना पहिल्या दोन चेंडूंचा खेळ, दोन धावा आतापर्यंत त्या धापकावर। पहिल्या दोन चेंडूंचा खेळ, दोन धावा धापकावर येत आहेत। अमितच्या विपक्षात एकाला रोकायचंय तर एकाला मात्र टोकायचंय आणि हा क्रिकेटच्या खेळामध्ये आता स्वतःला सिद्ध करायचंय। क्रिकेटचं विश्व एक आगळं वेगळं आहे, म्हणजे कोणासोबत जिंकायचं असेल तर कोणाला तरी हरवावं देखील लागतं आणि क्रिकेटच्या खेळामध्ये हे मात्र स्वतःला सिद्ध करावं लागतंय। ही सिद्ध करण्यासाठी चालणारी लढत आहे। येथून चार चेंडूंचा खेळ, आतापर्यंत 4 धावा धापकावर येतात। या स्पर्धेच्या माध्यमातून अजून एक विक्रम होतो। अर्थातच या स्पर्धेला आता 3 कॅमेरा आहेत। 3 कॅमेराच्या सह ही स्पर्धा लाईव्ह थेट प्रक्षेपित केली जात आहे। 1 to go शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी। पहिल्या 5 मध्ये 5 धावा धापकावर येतात। आमच्या सोबतीनं आमचे समालोचक अर्थातच कौस्तुभजी मेहर हे देखील जॉईन होतील। शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी। बॅटच्या रडार मध्ये तितकासा आला नव्हता। सिंगल धाव धापकामध्ये पहिल्या 6 चेंडूंचा खेळ, 6 धावा धापकावर। ऐकूयात डीजे ची धून। पहिल्या षटकाचा खेळ संपला। दाबा धापकावरती आहेत 6-0 ही आतापर्यंत कहाणी आहे। इकडून तुम्ही जिंकाल तर टॉप 3 मध्ये जाणार आहेत। टॉप 3 साठी यस डबल पी पॉवर प्ले टॉप 3 मध्ये सुद्धा जायचंय आणि आता 3 कॅमेऱ्यामध्ये सुद्धा ही स्पर्धा कव्हरेज केली गेली। जाणार कोण? त्या अगोदर अजित सुर्वेच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय। पॉवर प्ले स्ट्राइक हँडला रॉकेट फलंदाज। पहिला बॉल टॅप केला, चेंडूला फेकी झाले। ओ फेकी झाले, फलंदाज बाद। थांबवतोय पाणी घेऊन जा, लगेच पाणी घेऊन जा। पाणी स्प्रे प्लीज लगेच घेऊन जा, प्लीज लगेच घेऊन जा। पाणी स्प्रे फर्स्ट एड बॉक्स लगेच घेऊन जा, क्विक।
यास नक्कीच थोडासा दुखापतीमध्ये आहे, परंतु आपण या स्पर्धेबद्दल कौस्तुभची चर्चा करणार आहोत. पहिल्या दिवसापासून चाहता वर्ग खऱ्या अर्थानं अंडरआर्म क्रिकेट आम्हाला आवडतंय. अंडरआर्म क्रिकेटचे आम्ही दिवाने आहोत. आज जाती धर्मांच्या भिंती भेदून माणसाला माणुसकीनं जगायला शिकवणाऱ्या या क्रिकेटच्या खेळात खऱ्या अर्थानं तुम्ही आम्ही सर्वजण प्रेमात पडलोय आणि अशीच प्रेमात पडणारी, अशीच आठवणीत राहणारी स्पर्धा अर्थातच पंकज दादा मिश्रा पुरस्कृत छत्रपती चषक. सहा धावा धापकावर येतात. 1.1 चेंडूंचा आतापर्यंत ब्रेक थ्रू आणि खऱ्या अर्थानं बडी मछली जाल में फसी है. वैभव दादा पाटील धावचीतच्या रूपानं गडी बाद होत असताना आपण पाहतोय न्यू बॅटर आबिद पठाण. एक 1.1 चेंडूंचा आतापर्यंत खेळ. 6 धावा धापकावर येत असताना प्रत्येकाची प्रचंड मोठी मेहनत, आयोजक असतील प्रत्येक गोष्टींवर आज बारकाईनं नजर दिली जाते. आपल्या स्पर्धेत कोठे काय कमी तर नाही आहे ना, आणि ह्या प्रत्येक गोष्टींची काळजी घेत असताना आज ही स्पर्धा आज वेगळ्या लुक मध्ये, एक वेगळ्या थाटामाटात उत्साहामध्ये ह्या स्पर्धेचा एक वेगळा लुक आहे. म्हणजे कैलासवासी जगदीश कुबेर सोळंकी स्टँड असतील, त्यानंतर स्वर्गीय जयेश घरत स्टँड असतील, ह्या स्पर्धेला लाभलेल्या अनेक स्पर्धा पाहिल्यात. एक स्क्रीन, कुठे कुठे स्क्रीन देखील कौस्तुभची नसते, परंतु ह्या स्पर्धेच्या वतीनं एक आर्थिक देणगीदारांसाठी ती स्पेशली स्क्रीन आहे. दुसरीकडे ती लाईव्हची आपण डीबीएनच्या माध्यमातून ती स्क्रीन आपल्याला पाहायला मिळत आहे. तब्बल 3 कॅमेरांच्या सोबतीनं आज ही स्पर्धा अगदी वेगळा लुक देणारे हा प्रेक्षणीय सामना या अगोदर आपण पाहिला. हा भव्य दिव्य करणारा मंच आणि त्या मंचावर असणारा बॅकग्राऊंड पिकॉक कलरचा, हा पिकॉक कलर खऱ्या अर्थाने हा स्पर्धेला एक वेगळा लुक देतोय. हा भव्य दिव्य मंच सर्व काही भारावून टाकणार आहे, सर्व काही एक वेगळं लुक देणार आहे. मॅचच्या दिशेने आपण वळतो. आतापर्यंत 10 धावा धापकावर येतात. 1.4 चेंडूंचा खेळ होत असताना आमच्या सोबतीनं कौस्तुभजी मेहर हे देखील जोडले जातात. लकी ड्रॉ कुपन आहे आणि ते यावेळेला आपण ओपन करणार आहोत मान्यवरांच्या शुभ हस्ते. कोणाच्या नशिबामध्ये आता ते गिफ्ट जाणार, ते बक्षीस जाणार, आणि त्यासाठी आपण मुख्य मंचाच्या दिशेनं 2 षटक झाल्यात आणि कॅमेरामॅन फोकस करो. लकी ड्रॉ आणि लकी ड्रॉ साठी आदरणीय सन्माननीय भिकाजी रानमाळे साहेब आपल्याला मी विनंती करतो, आपण यायचंय. भाग्यवान विजेता कोण असणार आहे
आणि त्या भाग्यवान विजेत्यासाठी आता खेळाडूचं नाव SMGP वीर प्रेक्षक आहे आणि त्या प्रेक्षकाचं नाव आपण पाहतोय SMGP वीर. कोणी असेल आपण यायचंय. भाग्यवान विजेता आणि त्यासाठी ते बक्षीस दिला जाईल. ती गिफ्ट आहेत आणि त्या गिफ्ट साठी देखील प्रथमतः प्रेक्षकांना येऊ द्या. प्रेक्षक आहेत का असेल तर आपण या, नाही तर दुसरी चिठ्ठी देखील ओपन केली जाईल. वेळेला महत्व देत जा. चला असेल आमचा आवाज तुमच्यापर्यंत येत असेल तर आपण यायचंय. वळणार आहोत. मॅचची आतापर्यंत कहाणी काय आहे? 12-2 इतक्या मोठ्या अडचणीमध्ये आणून ठेवली टीम आकाशच्या संघाला. वैभव पाटील बाबूच्या विकेट नंतर संपूर्ण दडपण वाढलंय टीम आकाश या संघावर. काही जबरदस्त पलटवार NCC निर्मल सम्राट या संघाने केलाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आल्यात. मिस्टर साई माऊली गोविंद पदक. कोणी एखादा खेळाडू असेल एखादा गोविंद असेल आपण कोणीही यायचंय. साई माऊली गोविंद पदक आहेत का कोणी? SMGP वीर भाग्यवान प्रेक्षक आणि त्याचं नाव असेल तर मित्रांनो या, नाहीतर आयोजकांच्या वतीनं आता तो कॉल देण्यात येतोय. दुसरी चिठ्ठी उचलण्यात येईल. मॅचच्या दिशेनं आमच्या सोबतीनं कौस्तुभजी त्या ठिकाणी मॅचचं धावतं वर्णन करतील. यस मृदुल, थँक्यू. 15-2 काय जबरदस्त बॉलिंग. पहिल्या षटकापासून पहिल्या चेंडूपासून तो दबाव मध्ये आणून ठेवले आतापर्यंत टीम आकाश या संघाला. शेवटचा अंतिम चेंडू घेऊन गणेश रेडी आहेत. हलक्या हाताने खेळपट्टीवर सन्मान दिला. सिंगल कंप्लीट झाले कंप्लीट. पहिल्या 3 षटकांचा खेळ संपलाय. धाव पळ करते 16-2. पहा तुम्हाला बॅटिंग करायचे, अजयला बॅटिंग करायचे, कारण क्वार्टर फायनलची मॅच आहे. तुम्ही इकडून जिंकाल तर टॉप 3 मध्ये जाणार आहेत. हराल तर या स्पर्धेबाहेर. 2 गोष्टी समांतर आहेत. 2 गोष्टी मधून काय आहे पहा. वैभव पाटील बाबूच्या विकेट नंतर खूप मोठं दडपण वाढलं आणि दडपण वाढत असताना आगाचा संघ खूप मोठ्या अडचणीमध्ये आहे. आणि त्या पाठोपाठ आबिद पठाणची विकेट सुद्धा लवकर आली होती. त्यामुळे आता शेवटचं तुताच भाग्यवान विजेता SMGP वीर आणि साई माऊली गोविंद पथकातील तो भाग्यवान प्रेक्षक आणि त्यासाठी स्मार्ट वॉच आहे. स्मार्ट वॉच देण्यात येते. या ठिकाणी पपलू साहेबा संघाचे आहेत आणि ते उपस्थित आहेत आणि त्यांना हे भाग्यवान प्रेक्षक अभिनंदन. पपलू पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं थँक्यू. थांबतोय 5 चौकार. चौकाराची चर्चा होती सुरू. मैदानाच्या आतमध्ये संघर्ष सुरू होता आणि अजय पवारच्या बॅट मधून हा शानदार दमदार चौकार. चर्चा केली जाते परंतु सर्वेस्ती जे काही बॉलिंग केलं या स्पर्धेमध्ये सर्वांच्या मनाला भावणारी आहे. जबरदस्त शानदार बॉलिंगचा नजारा आतापर्यंत छत्रपती चषकामध्ये केलाय. पुढचा बॉल सर्वेश रेडी आहेत. मोठा फटका मारता येत ना. व्हॉट अ फील्ड. काय जबरदस्त फिल्डिंग. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडूला अडवलं आणि अडवत असताना डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये होते. 20-2. पुढचा बॉल सर्वेश रेडी आहेत. वेळ घेतला जातोय कारण अजयला इकडून मोठा ब्लास्ट आणायचा आहे. एक मोठा फटका येणं गरजेचं आहे. पुढचा बॉल सर्वेश समोर. अजय हो बॅकफुटला गेले. ताकद नव्हती तितकीशी आणि पाठीमागे चेंडू निघून गेला. एक सिंगल साठी 21 मृदुल 21 झाल्यात. इकडून किमान 25, 26, 28 किती धाबा पाहतोय टीम आगाचा संघ. चर्चा केली जाते. चर्चा महत्वाची आहे. शुभम खूप चांगली बॅटिंग तो करतोय. बॅटिंग करावी लागणार आहे परंतु सर्वे चिपाट. काय जबरदस्त बॉलिंगचा नजारा आतापर्यंत पेश केलाय. हो चेंडू गॅप मधून. वा 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 वा. शानदार स्ट्रोक. चेंडू सीमारेषा पार. चौकार. 4 धाबा.
फटाका उडवला जसं झालंय फटाका उडवला जसं झालंय चौकार पहा डाऊन द ग्राउंडचा हा ऑफ ड्राईव्ह बरोबर चेंडूला गॅप मधून पाठवलं चौकार आलाय 4 धाबा 25 वर 2 ची पाठवर केलेला हल्ला बॉल काय कडून पलटवार करतील का हा सुद्धा प्रश्न आहे कुठला गेले जागा जवळलं कडक 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 काय जबरदस्त स्ट्रोक बरोबर गॅप शोधला कोणालाही हल्ल्याची संधी नाही चेंडू सीमारेषा पार चौकार 4 धाबा जोडीचा नाद लय वाईट वा 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 मैदानाच्या आतमध्ये काय जबरदस्त बॅटिंग करतायत पलटवार केला आणि पलटवार करत असताना चिपाटवर हल्ला बॉल चढवलाय 29 वर 2 शेवटचा अंतिम चेंडू ओ लेग स्टंपच्या बाहेर वाईड बॉल वाईड प्लस रन आउट विकेट आले फलंदाज शुभम बाद 2 महत्वाचे चौकार जबरदस्त बॅटिंग शानदार बॅटिंगचा नजारा 30 वर 3 डीजेला ऐकणार आहोत आणि लगेच बोलणार आहोत शेवटच्या अंतिम चेंडूवर जोडीचा नाद लय वाईट आणि 30 वर 3 शेवटचा अंतिम चेंडू पाहूया काय इकडून मोठा ब्लास्ट डॉट बॉल विकेट सिंगल किती गोष्टी घडणार आहेत 4 मधून एक गोष्टी घडणार आहे शेवटचा अंतिम चेंडू घेऊन सर्व चिपाट रेडी आहेत स्ट्राईक एंडला अजय पवार मोठा फटका मारता प्रयत्न ओ व्हॉट अ कॅच कॅच ऑफ द मॅच वा 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 शानदार जेल टिपलाय जबरदस्त जेल मुसब्बीर सुपर कॅच ऑफ द मॅच ऍक्शन रिप्ले पाहणार आहोत कशा प्रकारे त्या फटक्याला एक्झिक्यूट केलं आणि त्यानंतर प्रॉपर डाईव्ह चेंडू खाली आले ओ मुबशीर कॅच ऑफ द मॅच सुपर कॅच आउटस्टँडिंग कॅच नेकरकर पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय जिकडे 30 धाबा वापर करतात फिर से देखो बार देखो 1000 बार देखो कारण त्या प्रकारे झेल टिपलाय आउटस्टँडिंग एफर्ट सुपर चांगला जय परंतु आलेले मान्यवर आणि त्यांचं देखील येथे ठिकाणी यथोचित सन्मान हा केला जाईल बहुजन विकास आघाडीचे युवा कार्यकर्ते शिर्के साहेब आपल्या देखील या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतोय वेलकम साहेब आपल्या देखील या स्पर्धेच्या वतीनं पंकज दादा मिश्रा पुरस्कृत शिवछत्रपती चषक आणि या स्पर्धेच्या वतीनं ही मुख्य स्क्रीनवर आपण पाहतोय बाईक ही कोणाच्या नशिबामध्ये जाणार आजचा ग्रँड फिनालेचा दिवस आहे आणि ऍक्टिव्ह आहे अनेक स्पर्धा मोठमोठ्या स्पर्धा पाहिल्या अनेक बाईक पाहिल्या परंतु ऍक्टिव्ह प्रथमतःच अंडरआर्म क्रिकेटमध्ये आपण पाहतोय हा मुख्य मंच आणि त्या खाली असणाऱ्या त्या ग्लासी आणि एक युनिक अशा ट्रॉफीज आपण पाहतोय अंडरआर्म क्रिकेट जितक्या देता येईल तितक्या देण्याचा प्रयत्न हा स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय जबरदस्त मॅनेजमेंट आदरणीय सन्माननीय ओमकार गायकवाड साहेब आपल्या देखील या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतोय श्रेयस साहेब आपल्या देखील या स्पर्धेच्या वतीनं पुन्हा एकदा हृदयाच्या अंतःकरणापासून पंकज दादा मिश्रा पुरस्कृत छत्रपती चषक आणि या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतोय प्रेक्षक समोरचा कॅमेरा आहे तिथे बसलेले प्रेक्षक राजा वर्ग आता जागा देखील नाही आहे त्या कारणास्तव तो तिथे आहे परंतु तिथून उतरावा लागेल मित्रा नयन तुझ्या बाजूला असणारा त्याला आवाज दे मित्रा खाली यायचंय तिथून आयोजकांचा महत्वाचा कॉल आहे प्रेक्षकांची गर्दी जणू काय आता समुद्राला उधाण आले की काय आणि त्या प्रकारची ही गर्दी आता मैदानामध्ये आणि त्या कारणास्तव आता प्रेक्षक राजा वर्ग आमचा कॅमेरामॅन आहे नयन तांडेला आणि त्याच्या सोबतीनं आता गप्पा मारत बसला होता तिथे मागच्या दिशेने आपण वळतोय येणारे 24 मध्ये 31 धावा धापकावर बनवायचे आहेत क्रिकेट आहे आणि क्रिकेटचा खेळ आम्हाला सर्व काही विसरायला लावतो तुम्ही कितीही टेन्शन मध्ये असा या एकदा मैदानामध्ये म्हणजे हा क्रिकेटच्या खेळानं सर्व काही भारावून टाकलंय हाच तो क्रिकेटचा खेळ हाच क्रिकेट अंडरआर्म क्रिकेट नोकरी धंदा शिक्षण प्रपंच सर्व काही सांभाळून खेळता येणारा खेळ अर्थातच अंडरआर्म क्रिकेटचा खेळ म्हणजे यातील बहुतांश खेळाडू आज देखील शिक्षण करत असतील यामधील अनेक खेळाडू आज व्यवसाय करत असतील यामधील अनेक खेळाडू आता नोकरीला जाऊन देखील आलेले असतील क्रिकेटचा खेळ अंडरआर्म क्रिकेट आणि अंडरआर्म क्रिकेट आमचा जीव की प्राण आहे
हा खेळ खऱ्या अर्थानं रंगभेद, जातीभेद, गरीब श्रीमंत असं कधी झालंय का हो कौस्तुभजी, की श्रीमंत आहे म्हणून ओपनिंगला पाठवलंय? अजिबात नाही. म्हणजे क्रिकेटचा खेळ आणि ह्या क्रिकेटच्या खेळानं सातत्यानं ते दाखवून दिलंय. ह्यामध्ये रंगभेद नाही, जातीभेद आहे, ह्यामध्ये सर्व काही एकत्रित येऊन खेळला जाणारा खेळ अर्थातच तुम्हा सर्वांचा वसई तालुक्याचा प्रिय अर्थातच अंडरआर्म क्रिकेटचा खेळ आहे. हा क्रिकेट बिल्कुल ये क्रिकेट अरिजीत सिंह की गाने की तरह है. मतलब रुलाता भी वही है लेकिन सुकून भी उसी में मिलता है जिसका नाम है क्रिकेट आणि क्रिकेट आणि क्रिकेट. हौजीचा खेळ आणि अनेक प्रेक्षक राजा वर्ग असतील त्याचे देखील तिकीट प्रत्येकानं आतापर्यंत ती घेऊन ठेवल्यात. प्राइज आपण पाहायला गेले तर अनेक पारितोषिके देखील आहेत. मिक्सर असतील, रेफ्रिजरेटर आहे, फ्रीज आहे, अनेक पारितोषिके प्रेक्षकांसाठी बाहेरून जर का झळ टिपली तर त्यांच्यासाठी देखील ते 100 रुपयाचं पारितोषिक आहे. लगातार से 3 चौकार बॅट देखील देण्यात येणार आहे. अर्थातच हर्षद दादा पिलाने यांच्या माध्यमातून ती बॅट असणार आहे. बॅनरला जर का चौकार लागला तर मनीष साहेब मोरिया यांच्या माध्यमातून कॅप देण्यात येणार आहे. वैयक्तिक 25 धावा जो खेळाडू कुटणार त्याला एकता स्पोर्ट्स अर्थातच SSS ट्रॅक आणि टी शर्ट्स हे देखील देण्यात येणार आहे. अनेक पारितोषिके ह्या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय आणि ही स्पर्धा, ह्या स्पर्धेला आज वेगळा एक लुक आहे. ही प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आज अंडरआर्म क्रिकेट पाहण्यासाठी मैदानामध्ये आहे. कौस्तुभजी इस मॅच कडे वळणार आहोत. अजय रेडी आहेत. मोठा फटका मारायचा प्रयत्न. वॉट अ फील्ड, शानदार फील्डिंगचा नजारा. काय जबरदस्त फिल्डिंग करतायत मुकेश. ऍक्शन रिप्ले पहा. फटका एक्झिक्यूट केला होता, बरोबर चेंडू गॅप मधून जात होता आणि त्यानंतर मुकेशची फिल्डिंग. मुकेशची शानदार फिल्डिंग. 3 धावा बसवल्यात. 31चा पाठलाग आहे. की फॅक्टर मॅच मध्ये काय आहे? मॅच मध्ये की फॅक्टर, मॅच मध्ये मोमेंट. शेवटचा अंतिम चेंडूला, अंतिम षटकामध्ये येणारे 3 चौकार त्याने मोमेंटम पूर्णपणे शिफ्ट केला. हातामध्ये चेंडू आला नाही. स्वतःला जज केलं, चेंडूला जज करता आला नाही. जर जज करता आलं असतं तर कदाचित विकेट सुद्धा येण्याची शक्यता असते. पहा ऍक्शन रिप्ले पहा. स्वतःला जज केलं, खूप चांगली फिल्डिंग. जज केल्यानंतर चेंडूला जज करता आला नाही. चेंडू हातामध्ये आला, स्वतःला जज करता आला नाही. पुढचा बॉल रेडी आहेत. शेवटचा अंतिम चेंडू घेऊन मोठा ब्लास्ट. मोठा फील्ड. मुकेशच्या पाठीमागे चेंडू लागलाय पहिल्या षटकामध्ये. 1 नव्हे, 2 नव्हे, 3 नव्हे, 4 वेळा लागला. 4 वेळा प्रत्युत्तर दिलं आणि अखेरकार पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावाधाव करत 5-0. आदरणीय सन्माननीय महेशदादा कांबडी आणि त्यांचे संपूर्णतः मित्र परिवार आपल्याला संपूर्णतः आयोजकांच्या वतीनं विनंती असेल आपण मुख्य मंचावर येऊन आसनस्थ व्हायचंय. महेशदादा कांबडी आणि त्यांच्या सोबतीनं त्यांचा संपूर्णतः मित्र परिवार आपल्या सर्वांना विनंती असेल आपण सर्वांना मुख्य मंचावर येऊन स्थानपन्न व्हायचं. आपल्या देखील या स्पर्धेच्या वतीनं अर्थातच पंकजदादा मिश्रा पुरस्कृत छत्रपती चषक आणि ह्या स्पर्धेच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत असेल. मॅचच्या दिशेनं पहिल्या 6 चेंडूंचा खेळ 5 धावा धापकावर आहेत. हे आमचे मुख्य मान्यवर मुख्य मंचावर आपण पाहतोय. यावेळेला 2 खेळाडूंना भेदून येतोय चेंडू सीमारेखा पार. चौकार. चिक्याला यात अंतर देऊन बाजूला थांबवतो फटका पहा. या अगोदर काय जबरदस्त फिल्डिंग. 4 वेळा एफर्ट्स लावले होते पहिल्या षटकामध्ये आणि आता जवळपासून मुकेशचा चेंडू फरार. 4 धाब्यांसाठी चौकार आलाय. मोमेंटम थोडा शिफ्ट झालाय. मॅच मध्ये इक्वेशन काय 17-22 इक्वेशन या मॅच मध्ये राहिले गेले. 90-0 या आतापर्यंत कहाणी आहे. एनसीसी निर्मल सम्राट या संघाची. पुढचा बॉल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. यस, फलंदाज रोहित भट. मोठा विकेटचं बटन गॉन. आदरणीय सन्माननीय अक्षय दादा मेंढरे आपल्याला देखील विनंती असेल आपण देखील मुख्य मंचावर येऊन आसन व्हायचंय. आपलं देखील या स्पर्धेच्या वतीनं अर्थातच पंकज दादा मिश्रा आयोजित छत्रपती चषक आपल्या देखील या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. मेंढरे साहेब आपल्याला विनंती असेल आपण मुख्य मंचावर येऊन आसन व्हा. ही आयोजकांच्या वतीनं कळकळीची विनंती केली जात आहे.
पलटवार प्रतिउत्तर या अगोदर चौकार आणि त्यानंतर शानदार पलटवार. हो काय झेल टिपलाय प्रेक्षकांनी. 100 रुपयाच्या पारितोषिकाचे मानकरी सुद्धा ठरलेत. ही आहे छत्रपती चषकाची स्पर्धा जे आपल्या भेटीला आले. आजचा शेवटचा आणि अंतिम दिवस. शानदार दमदार आयोजन. मागील 2 दिवस झाले आपण पाहिलंय. आज अजून काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न केलाय आणि तो प्रयत्न करत असताना खूप चांगलं आयोजन. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आल्यात. प्रदोष वैती बंटो मैदानाच्या आतमध्ये आल्यात. 9-1 या आतापर्यंत कहाणी आहे. 16-22 या इक्वेशन मध्ये मॅच होऊन थांबले. विकेट आले. पलटवार केलाय मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत टीम आगाशी या संघानं. आदरणीय सन्माननीय अमिश शेळके साहेब आणि त्यांचा मुख्य मंचावर हा सत्कार केला जाईल. मी विनंती करतोय अनिश साहेब लोखंडे आणि त्यांच्या शुभ हस्ते हा शेळके साहेबांचा मुख्य मंचावर यथोचित सन्मान. ह्या स्पर्धेची एक गोड आठवण म्हणून हे सन्मान चिन्ह एक युनिक आहे. महाराजांचं हे सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणं आपला देखील या स्पर्धेच्या वतीनं आम्ही यथोचित सन्मान करतोय. पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं ज्या ठिकाणं कौस्तुभजी मेहर हे जोडले जातात. यावेळी सिंगल कंप्लीट झाले. 10 धावपलकावरती आहेत आतापर्यंत. 10 धावपलकावरती आहेत. 4 चेंडूचा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळ झाला. खूप चांगला कंट्रोल आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये ठेवलाय टीम आगाशी या संघानं. यश वैती मैदानाच्या आतमध्ये आहे ऍज अ कॅप्टन. विसरून चालणार नाहीये. पुढचा बॉल शिवम रेडी आहेत. हो शेवटच्या आणि अंतिम क्षणाला कट केले चेंडूला आणि कट करत असताना सिंगल कंप्लीट झाले. धावफलक पहा 11-1 13-20 या इक्वेशन मध्ये मॅच येऊन थांबले. क्वार्टर फायनल नंबर 1 एका बाजूला टीम आगाशी आणि त्यांच्या अगेन्स्ट एनसीसी निर्मल सम्राट. जो जिंकणार तो टॉप 3 मध्ये जाणार आहे. शेवटचा आणि अंतिम चेंडू पाहूया. शिवम रेडी आहेत. स्ट्रायकरला प्रदोष बंटो. हो यावेळी सन्मान दिला चेंडूला आणि सन्मान देत असताना सिंगल कंप्लीट झाले. पहा 2 षटकांचा खेळ संपलाय. दाबा धावपल करतात 12-1. नक्कीच 12-1 आहे. परंतु खेळाडूंसाठी जितके मोठे पारितोषिक आहेत आणि त्याहून मोठी पारितोषिके खऱ्या अर्थानं प्रेक्षक राजा आहे आणि त्या प्रेक्षक राजांसाठी आहेत हावजे. आणि हावजेसाठी आपण पाहतोय एक तिकीट फक्त आणि फक्त 100 रुपयाचं. आणि त्या 100 रुपये मध्ये आपण खऱ्या अर्थानं पाहायला गेले तर जल्दी 5 आणि त्यासाठी मिक्सर ही पारितोषिके आहेत. त्यानंतर फुल हावजे आणि त्यासाठी हा फ्रीज हे अनेक पारितोषिके. हावजी खेळ आणि त्या हावजी खेळामध्ये यस पॉवर प्लेचं षटक आहे. ही देखील माहिती विवेक सर आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. मेन गेटवर एक बुलेट आहे 6516. ज्या कोणाच्या आहे ते कृपयाकडून काढायचे. मेन गेटवर कोणाची बुलेट आहे 6516. त्या कोणाच्या आहे कृपया प्लीज काढायचे. पॉवर प्लेला आमंत्रित केलंय आणि पॉवर प्ले मध्ये मुकेशच्या हातामध्ये चेंडू सुपविला गेलाय. आता खऱ्या अर्थानं मजा येणार आहे. 12-19 इक्वेशन. 12-19 इक्वेशन. आणि आदरणीय सन्माननीय श्रीधर साहेब आणि सोबतीनं ओमकार साहेब आपल्याला देखील विनंती असेल आपण देखील मुख्य मंचावर येऊन आसन असवायचं आहे. आपलं देखील या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. चौकार येतोय. चौकारानं यावेळेला विजयाचा शंख फुकला जातोय. चला महत्वाची सूचना प्रेक्षक राजा वर्ग आपण जे स्क्रीन कडे आहेत आर्थिक देणगीदारांची जी स्क्रीन आहे तिथून आपण सर्वांनी बाजूला यायचं. आयुष सर्वांना साईडला घ्यायचंय. तू यस गो टू कौस्तुभ सर. पुढचा बॉल रेडी आहे. पहिला बॉलवर चौकार. दुसरा बॉल ऑफसाइड घालण्याचा प्रयत्न. टायमिंग नव्हते ताकद नव्हती. सिंगल पाठीमागे चेंडू निघून गेला सिंगल साठी. पहा दडपण वाढवणारा पॉवर प्ले आहे. पहिल्या बॉलने चौकाराने सुरुवात झाली. दुसऱ्या बॉलवर सिंगल. आता मॅच मध्ये इक्वेशन 10-14 मोठा फटका मारायचा प्रयत्न. चेंडू पुन्हा सिंगल साठी निघून गेलाय. 1-1 धाव. 1-1 डॉट बॉल. एका विकेट एका चौकारासाठी. किती मोठा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे.
इकडून एक चौकार आला तर रन बॉल इक्वेशन आणि एखादा डॉट आला तर अजून प्रेशर. ही आतापर्यंत कहाणी आहे. मोठा फटका मारता प्रयत्न, बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही आहे. खोलवर टप्प्याचा बॉल आणि येतोय डॉट बॉल. यस, निर्धाव आणि निर्धावन आता खऱ्या अर्थानं ते प्रेशर, तणाव, दबाव हे बनत चाललेलं आहे. विरार का फेमस चायवाला आपलं देखील या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. मॅचच्या दिशेनं येणारे 8 मध्ये 13 धावांची गरज आहे. बनतो प्रदोष वैती, प्रचंड मोठा एक्सपिरियन्स आहे आणि तो खेळाडू मैदानामध्ये. दुसरीकडून यश वैती स्वतः कर्णधार आहे. सातत्यानं यश न तो खेळ मैदानामध्ये आपण पाहिलाय. परंतु 7-12च इक्वेशन आहे. 7-12 आणि 7-12 ह्या सामन्यामध्ये कोणाच्या नावी जाणार, ह्यासाठी चालणारा हा अट्टहास, ह्यासाठी चालणारी ही पराकोटींची लढत ही मैदानामध्ये आपण पाहतोय. काय जबरदस्त फिल्डिंग, शानदार फिल्डिंगचा नजारा. त्वरित फेकी केली. आता शेवटचा अंतिम चेंडू. इकडून हा चेंडू इम्पॉर्टंट आहे. यश वैती स्वतः कर्णधार अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहेत. मुकेशने आतापर्यंत पहिल्या चौकारानंतर कंट्रोल मैदानाच्या आतमध्ये ठेवलाय. 7 बॉल 12 या शेवटचा आणि अंतिम बॉल. मोठा फटका मारायचा प्रयत्न, चेंडूला अडवलंय आणि अडवत असताना सिंगल कंप्लीट झालंय. आता जे काय आहे ते शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये आहे. मॅच मध्ये इक्वेशन 6 बॉल 11 धाब्यांची गरज. कोण जाणार आहे टॉप 3 मध्ये? टीम आगाशी की निर्मल सम्राट? डीजेला ऐकणार आहोत आणि लगेच बोलणार आहोत मैदानाच्या दिशेने. वन साइड निर्भया धावांची गरज धावफलकावर आहे. 31 धावांचा पाठलाग आहे. मुकेश शेवटचं षटक आहे. मुकेशवर आता मोठी जिम्मेदारी आहे. या अगोदर देखील आपण पाहिलं होतं. महेश क्षमा असावी. येणारे 6 मध्ये 11 धावांची गरज. पहिल्या 18 मध्ये आतापर्यंत 20 धावा धावफलकावर येत आहेत. 2 खेळाडू यश वैती आतापर्यंत अतिशय चांगला खेळ ह्या स्पर्धेमध्ये केलाय. परंतु येथून टॉप 3च्या दिशेने कोणता संघ जाणार? मनाशी बाळगलेलं स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय संघर्षाचं मैदान सोडणार नाही असा संकल्प केलाय आज यश वैतीनं. आणि त्या प्रकारचा खेळ हा सातत्यानं कन्सिस्टंट यंदाच्या वर्षामध्ये आपण यश वैतीला देखील पाहिलंय. पहिला चेंडू लोवर फुलटचा, यावेळेला चांगल्यारीत्या फील्ड आहे. सिंगल कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न, दुसरीच्या प्रयत्नामध्ये आता कोणता गडी बाद. डिसिजन प्रदोष वैती. बंटो ज्याला मैदान सोडावं लागतंय. इकडे कोण नको. विकेट आले आणि विकेट नंतर 4 दत्त पाटील मैदानाच्या आतमध्ये आल्यात. विकेट कशा प्रकारे आलाय पहा. ऍक्शन रिप्ले पाहणार आहोत. ज्यावेळी फटका एक्झिक्यूट केला, फुल टॉस बॉल होता, ऑन साइडला खेळायचं होतं आणि बॅकअप सुद्धा खूप चांगला दिला होता. हातामध्ये चेंडू आला नाही. सिंगल कंप्लीट झाली. दुसरी धाव ज्या वेळेला घेतली त्यावेळेला प्रदोष बंटोला माहित नाही की यश दुसऱ्या धावेसाठी पुढे आले होते आणि त्या कारणानं त्या रन कंप्लीट करता भरपूर उशीर गेला. तोपर्यंत बाद झाल्यात. मॅच मध्ये कहाणी काय आहे मृदुल? 5 बॉल 10. Yes, 5 5 चेंडू 10 धावांची गरज. यश वैती स्ट्राईक येणं गरजेचं होतं आणि ते स्ट्राईक वर येत असताना यावेळेला बॅटची कडा येतोय चेंडू मर्यादित क्षेत्राच्या बाहेर. यश वैती ज्याच्या खेळाला आता लागतोय पूर्ण विराम. येणारे 4 मध्ये 10 धावांची गरज आहे. 4 मध्ये 10 धावा धापकावर बनवायचे आहेत. न्यू बॅटर
मुबशीर ज्यानं चांगल्यारीत्या फील्ड केली होती, चांगल्यारीत्या ती झेल टिपली होती, परंतु आता येथून खऱ्या अर्थानं संकट आहे. येथून संकटमोचक कामगिरी मुबशीरला करणं गरजेचं आहे. एकीकडे चारू दत्त पाटील आहे, स्ट्राईक एंड आता मुबशीर आहे. 4 मध्ये 10 धावांची गरज. आतापर्यंत 21 धावा धाफकावर आपल्याला पाहायला मिळतात. 31चा पाठलाग आहे. 31चा पाठलाग करत असताना आतापर्यंत महेशनं त्या धावेंना रोखलंय, परंतु आता येथून एक्सलेट करणं गरजेचं असणार आहे. येस, इकडून एखादा मोठा ब्लास्ट 4 बॉल 10 धाब्यांची गरज. मुबशीरला एक मोठा ब्लास्ट हवाय. ओ मोठा ब्लास्ट, फटका फसला. मुबशीर रनआउटच्या रूपानं बाद कॉन. ये मेरा शहर, ये मेरी डगर, सर पे ये आकाश. थँक्यू. पहा मृदुल, आतापर्यंत शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये काय घडतंय. शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये महेश बॉलिंग ट्रॅकवर आहेत. महेशच्या फ्लाईटला समजू शकत नाही आहेत निर्मल सम्राटचे फलंदाज. त्यासाठी अडचणी वाढल्यात. महेशच्या हलक्याशा फ्लाईट मध्ये बीट होत आहेत, विकेट जात आहेत, षटकार सुद्धा जात आहेत. त्यासाठी खूप मोठ्या अडचणीमध्ये आहेत सध्याच्या घडीला निर्मल सम्राट एनसीसी. आता मॅच मध्ये इक्वेशन 3 बॉल 10. 3 चेंडू 10 धावांची गरज आणि चांगला कौस्तुभजी, चांगला उल्लेख. खऱ्या अर्थानं अतिरिक्त बाउन्स, अतिरिक्त ती फ्लाईट आणि त्या कारणास्तव बॅट आणि बॉलचा तितक्यासा संपर्क होत नाहीये. 3 चेंडू 10 धावांची गरज. अर्थातच चारुदत्त पाटील या खेळाडूमध्ये त्या प्रकारची क्षमता आहे. येथून खऱ्या अर्थानं चारूला ती हिरो बनण्याची संधी आहे, परंतु आतापर्यंत मैदानामध्ये चांगली हाताळलेली गोलंदाजी टीम आगाशी संघ की निर्मल सम्राट आता टॉप 3च्या दिशेनं जाणार. पुढील चेंडू पुन्हा एकदा आखूट टप्प्याचा यावेळेला वैभव पाटील यष्टीरक्षकांच्या भूमिकेमध्ये. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. चेंडूला गॅदर करता आला नाही. सिंगल धाव धापकामध्ये येत असताना कौस्तुभ आमच्या सोबतीनं आहेत. येणारे 2 मध्ये 9 धावांची गरज. यावेळेला निर्मळ संघाला एखाद्या नशिबाची लक फॅक्टर गरजेचं आहे, परंतु ते कोणाच्या नशिबात जाणार ती येणारी कावेळ दर्शवणार. लक फॅक्टर नशिबाची साथ म्हणले. पहा तुम्ही हलकाशा फ्लाईटला समजू शकले नाही, त्यासाठी निर्मल सम्राट एनसीसी या संघाच्या अडचणी वाढल्या. सर्व चिपाट स्ट्राईक एंडला आहेत. पुन्हा रेडी आहेत. 9 धाब्यांची गरज. हो, चेंडूला टॅप केलंय. डॉट बॉल. मॅच मध्ये फक्त औपचारिकता बाकी आहे. पहा, हा पलटवार आहे, हा प्रतिउत्तर आहे आणि प्रतिउत्तर येत असताना 30 धाबांचा बचाव या क्वार्टर फायनल नंबर 1 मध्ये आपल्याला पाहायला मिळाला. शेवटचा आणि अंतिम चेंडूचा खेळणं बाकी आहे मॅच मध्ये. औपचारिकता आणि अखेरकार मॅच फिनिश. सामना संपलाय, सामना जिंकलाय टीम आगाशी या संघानं. आणि पहिला संघ ज्याने टॉप 3 मध्ये बाजी मारले छत्रपती चषक 2026 च्या वतीनं. ये मेरा शहर, ये मेरी डगर, सर पे ये आकाश मेरा है घर. हाँ मैं ही गलत, हाँ मैं ही सही, मैं ही फैसला. थांबवतो. चला, अजून एक मोठं बॅटल आपल्या भेटीला येत आहे. टीम प्लेयर्स विपक्षात टीम साहेबा. दोन्ही संघाचे कर्णधार मान्यवर होते, त्या कारणास्तव आपण इनिंग ब्रेक मध्ये तितकासा वेळ मिळाला नाही. दोन्ही संघाचे कर्णधार आपण मुख्य मंचाच्या दिशेनं या. मुझम्मिल खान, सिद्धेश बडांबे. पाचच्या मॅच मधील 2 हिरो, 2 कर्णधार आता एकमेकांच्या विरोधात आहेत. याच्यामध्ये आहेत का बघ. सन्माननीय